आज बनवूया चटपटीत अशी भोगीची भाजी। त्यासाठी इथे मी पाववाटी तुरीचे दाणे, एक गोलाकारात चिरलेलं गाजर, पाववाटी हरभरे, एक वाटी मटार, एक वाटी वालाच्या शेंगा, एक वाटी गवारीच्या शेंगा, 2 वांगी बोरं अशी कट करून घेतलेली आहेत। छोटी असेल तर तशीच टाकली तरी चालतील। एक बटाटा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची, कढईमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे। सुकं खोबरं छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे। राहिलेल्या तेलामध्ये एक उभ्या आकारात चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकीचा तुकडा हे देखील आपण छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलं। भाज्यांमधील कट केलेली बोरं आणि हिरवी मिरची साईडला काढून ठेवलेली आहे। बटाटा आणि वांग उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। भाज्या देखील आपल्याला तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। लो टू मीडियम फ्लेमवर भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत। तळलेलं खोबरं आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला। यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून मसाला बारीक वाटून घेतलेला आहे। परतून घेतलेल्या भाज्या एका ताटामध्ये काढून ठेवल्या। कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं। अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तळल्यानंतर तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे। मसाला लो टू मीडियम फ्लेमवर छान असा परतवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1.5 चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। कट केलेली बोरं, हिरवी मिरची घातली, मसाला छान परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत। आता यामध्ये तळून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत। 1 ते 2 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे। यामध्ये मी भिजवलेले थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत। इथे तुम्ही ताजे शेंगदाणे देखील वापरू शकता। यामध्ये 2 वाट्या गरम पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाज्या परतवताना मी अर्धा चमचा मीठ घातलं होतं, आता पाव चमचा मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घेतलं आणि ताट झाकून 10 ते 15 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची आहे। एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी ही भोगीची भाजी तयार आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत। या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।